बोलोबा महाराजांनी सुद्धा भगवंताचं दर्शन घेतलेलं आहे. भगवंताचं दर्शन घेतल्यानंतर महाराज बोलोबा महाराजांनी प्रदक्षिणा मारावी मंदिराला आणि कळसाचं दर्शन घ्यावा. तर तेवढ्याच वेळामध्ये आईसाहेब कनकाई माता देवासमोर गेल्या आणि देवासमोर गेल्यानंतर आईसाहेब कनकाई मातेने काहीच मागितलं नाही. पण आईसाहेब कनकाई मातेच्या मनात आलं, देवा 6 पिढ्या झाल्यात तुझी वारी अखंड चालू आहे, तुझ्या वारीला खंड पडू नाही, म्हणून असा एखादा तुझी सेवा करण्यासाठी एखादा मुलगा काय कर, माझ्या पोटी जन्माला घाल. महाराज त्यांनी मागितलं नाही, फक्त मनामध्ये विचार आला आणि भगवंत हसले. महाराज जेव्हा बोलोबा महाराज प्रदक्षिणा मारून पुढं आले आणि पुढं आल्यानंतर भगवंत बोलोबा महाराजाकडे पाहून हसले आणि हसल्यानंतर बोलोबा महाराज म्हटले काहीतरी प्रकार घडला. कारण देवावर एवढं वजन झालं होतं, 6 पिढ्या काहीच मागितलं नव्हतं, म्हणून देवाला सुद्धा वाटायचं यांनी कधीतरी काहीतरी मागावा, कधीतरी काहीतरी मागावा. महाराज बोलोबा महाराजांच्या सुद्धा मनामध्ये आलं, ज्या अर्थी देव आज एवढा हसायला लागला आणि आनंदाने अशी मान उंच केलेली आहे, टाईट मान अशी केलेली आहे, त्या अर्थी कनकाईने काहीतरी मागितलं. मग भगवान श्री पांडुरंग परमात्मा म्हणतेत, बोलोबा आजपर्यंत माझ्यावर खूप काही सारं कर्ज झालं होतं तुमचं, पण ते मी आज त्या कर्जातून काय होणार आहे, ऋण होणार आहे, उतराई होणार आहे. भगवंत हसायला लागले आणि महाराज माझे बोलोबा महाराज आणि आईसाहेब कनकाई माता घरी येतात. घरी आल्यानंतर त्यांच्या पोटी एक मुलगा, एक पुत्र जन्माला येतो आणि पुत्र जन्माला आल्यानंतर महाराज त्या पुत्राचं नाव ठेवलं जातं तुकोबराय. चरित्राला पहिल्यापासून सुरुवात आहे. तुकोबरायांचे बंधू कान्होबा महाराज. पण आपल्याला चरित्र तुकोबरायांचं पाहायचं. तुकोबराय जन्माला आल्यानंतर मायबापांनो आनंद, तो आनंद झाला, अख्ख्या देहूनगरीमध्ये आनंद झाला. जसा ह्या सुद्धा आपल्या प्रति देहूनगरीमध्ये आनंद चाललाय ना, एवढा भव्य दिव्य सोहळा, तसाच तिथं आनंद चाललेला आहे. पण महाराज माझे जगद्गुरु तुकोबराय जन्माला आल्यानंतर श्रीमंत घरामध्ये जन्माला आले, परमार्थी घरामध्ये जन्माला आले, देवाकडे कधी मागण्याची गरज पडली नाही. मायबापांनो जे तुकोबराय ज्या घरामध्ये जन्माला आले ते घर म्हणजे सर्वसाधारण सामान्य घर नव्हे, तर महाराज त्या काळी माझ्या जगद्गुरु तुकोबरायकडे किती जमीन होती बोला ना. तुकोबरायांचं मंदिर आहे आपल्याला माहिती असेल थोडंफार तरी. किती होते महाराज, किती होते? 400 एकर. बरं ठीक आहे, तुमचं काय मत आहे पाठीमागं? माता मौल्यांना तुमचं काय मत आहे? किती होती? बरं ठीक आहे, आपल्यापेक्षा जास्त असं, आपल्यापेक्षा जास्त आपण गृहीत धरू. 400 एकर महाराजांनी सांगितलं, ठीक आहे. पण महाराज त्या काळामध्ये महाराजांची श्रीमंती एवढी होती, पण एवढी श्रीमंत असताना महाराजांच्या घरी महाराजांचं काय झालेलं आहे, जीवनकाळ. महाराज एक सावकार होते, तुकोबराय त्या काळीचे सावकार होते. पण मायबापांनो तुकोबरायला हे आवडलं नाही. पण ज्या काळी दुष्काळ पडला, दुष्काळ पडल्यानंतर महाराज काय खावा काय खाऊ नये, गरिबाची एवढी परिस्थिती बेकार झाली. महाराज घरामध्ये काहीचं अन्न खायला राहिलं नाही. पण महाराज ज्या तुकोबरायांकडे काही जे सावकारकीचे पैसे होते ना तुकोबरायांनी दिलेले, महाराज ते सुद्धा माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना घेऊ वाटले नाही. परमार्थ हा अंतकरणातून असतो आणि तो जन्मताच असतो. जसं माझं ज्ञानोबराय म्हणतात ना, उपजते नासे नासेले ते पुनरूपी दिसे, हे यंत्र घटिका जैसे परिग्रमेगा. जसा उगम आहे तसंच माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या परमात्माचा उगम बुडून आहे, तर त्यांच्या घरामधून आहे. महाराज तुकोबराय म्हटले एवढा दुष्काळ पडलाय, काय गावा यांच्याकडून,
तुकोबारायांच्या भावाने त्यांचा काय जो अर्धा हिस्सा होता तो वाटून घेतला आणि माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी काय केलेलं आहे, त्या दुष्काळाच्या काळामध्ये सगळं कर्ज काय केलं, माफ केलं. आता सरकार माफ करतं हे ठीक आहे, पण या सरकाराच्या आधी माझ्या श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांनी या शेतकऱ्याचं कर्ज काय केलेलं आहे, माफ केलेलं आहे. महाराज अवघड व्यथा आहे हो. शेतकरी जीवनाचा विचार करा तुम्ही. आज प्रत्येक ठिकाणी सोन्याच्या दुकानामध्ये जा, आपल्याला जेवढं सांगेल तेवढे पैसे द्यावे लागतात. हॉस्पिटलला जा, डॉक्टर सांगेल तेवढे पैसे आपल्याला द्यावे लागतात. पण मायबापांनो एखाद्या मोठ्या कापड दुकानामध्ये जा, दुकानदार सांगेल तेवढे आपल्याला पैसे द्यावे लागतात. पण मायबापांनो तुम्ही बाजारामध्ये जा, 10 रुपयाची मेथीची जोडी असेल तर ते आपण 7 रुपयाला 5 रुपयाला भाव पाडून मागतो का? शेतकरी राजाचं हे अंतकरणच मोठं आहे. ज्या तुकोबारायांनी त्या शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं, असे तुकोबाराय हे शेतकऱ्यासाठी एवढं करतात, तर आपण सुद्धा काहीतरी केलं पाहिजे. या शेतकऱ्याचं काहीतरी चांगलं हित केलं पाहिजे. कारण शेतकऱ्यावर संकट येतं तेव्हा ते शेतकऱ्याच्या बाजूनी कोणी नसतं. महाराज एक तुम्हाला सांगू का, आपण मोठ्या माणसाला आपण मोठं करतो, पण गरीबाला कधी आपण साथ देत नाही. जीवनामधला हा मोठा एक सिद्धांत आहे. पण मायबापांनो चला, आपल्याला जास्त वेळ लावायचा नाही. श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांनी दुष्काळाच्या काळामध्ये काय केलं, कर्ज माफ केलं. आणि कर्ज माफ केल्यानंतर महाराज माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या मनामध्ये एकच भावना अशी झाली की फक्त ना फक्त भगवंताचं नामस्मरण, फक्त भगवंताचं नामस्मरण. आणि नामस्मरण करायला लागले महाराज. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. नामस्मरण करायला लागले महाराज. आणि जगद्गुरु तुकोबाराय नामस्मरणामध्ये एवढं मग्न झाले, एवढं मग्न झाले महाराज. किती मग्न झाले, दुष्काळामध्ये पत्नी अन्न करता मिली तरी सुद्धा महाराजाला घरचं ध्यान आलं नाही हो. अजून किती अन्न करिता मेली, अन्न करिता मेली, अन्न करिता मेली. महाराज तो भाग पुढचा आहे. महाराजांना पुन्हा दुसरं लग्न करावं लागलं. पण आपल्याला ते पाहायचं नाही. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनातला आपल्याला परमार्थ पाहायचा आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी भजनामध्ये दंग व्हावा. महाराज भजन करत असताना आपला तरी विना सुंदर आहे, आपल्याकडे काशाचे टाळ आहेत, हार्मोनियम आहे, मृदंग आहे, पण माझ्या जगद्गुरु तुकोबारायकडे भजनासाठी एवढं नव्हतं. तुम्हाला सुरुवातीलाही सांगितलं महाराजांचा परमार्थ अंतःकरणातून होता. मायबापांनो जगद्गुरु तुकोबारायांकडे काही नव्हतं. महाराज जगद्गुरु तुकोबारायांच्या पत्नीने सुंदर एका अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे. फुटकाच विना त्याला 2 तारा, करती येर झारा पंढरीचा. मायबापांनो
असं सांगितलेलं आहे. तुकोबाची कांता सांगे लोकापाशी. तुकोबरायांची कांता म्हणजे तुकोबरायांची पत्नी सांगते लोकांना, माझे पती परमार्थ करतात, मला आनंद आहे. पण महाराज त्यांनी घरात सुद्धा काहीतरी लक्ष दिलं पाहिजे. उगच कोणालाही जगद्गुरु म्हटलं जात नाही. या पृथ्वी तलावर 3 जगद्गुरु होऊन गेले. पहिले जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण, दुसरे जगद्गुरु आदिगुरु शंकराचार्य आणि तिसरे जगद्गुरु ज्यांनी तुम्हाला मला ह्या मानव देहामध्ये आपण जन्माला आल्यानंतर आपलं काहीतरी कल्याण व्हावा आणि ज्या जगद्गुरु तुकोबरायांच्या मुखामधून जे काही वाक्य निघलेलं होतं ते लिहिलेलं होतं, ते वाक्य त्याची जी रचना केलेली होती ती म्हणजे गाथा भगवान श्री पांडुरंग परमात्म्याने 13 दिवस स्वतः इंद्रायणी होऊन जी लाह्यासारखी तरुण ठेवली, ती गाथा ज्यांनी दिली ते तिसरे जगद्गुरु तुकोबाराय. तिसरे जगद्गुरु तुकोबाराय. मी सांगत नाही, गीतेमध्ये महाराज सांगतात, वासुदेव सुतम देवम कंसच्या अनुरमर्दनम देवके परमानंदम कृष्णम वंदे. 3 जगद्गुरु आहेत. जगद्गुरु पदवी कोणालाही दिली जात नाही, पण महाराज जरी कोणालाही जगद्गुरु पदवी दिली जात नाही त्याचं कारण सुद्धा असं आहे, महाराजांनी जीवनामध्ये जे कार्य केलं ना, तर ते कार्य कोणतं केलेलं आहे? संसाराच्या नावे घालून शून्य, संसाराच्या नावे घालून संसाराच्या नावे महाराज जगद्गुरु तुकोबारायांनी संसारासाठी खूप काही केलं. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी मिरच्या विकण्यासाठी सुद्धा बाहेर गेले, गूळ विकण्यासाठी गेले. पण महाराज एक जग पहिलंही लबाड होतं आणि आताही लबाड आहे. तेव्हा सुद्धा म्हटले, कोणीतरी साधू दिसतोय, कोणीतरी महाराज दिसतोय, कोणीतरी संत दिसतोय. पण महाराज तुम्हाला सांगू का, जिवंतपणी कोणालाही संत म्हणलं जात नाही. एक चालता चालता उदाहरण सांगतो. एका गावामध्ये एक सुरुवातीला बाल कीर्तनकार म्हणून कीर्तन करण्यासाठी आला. बाल कीर्तनकार म्हणून कीर्तन करण्यासाठी आला मायबापांनो बरं का गुरुजी. आणि बाल कीर्तनकार म्हणून आल्यानंतर महाराज कीर्तन सुंदर झालं. त्याच गावामधली एक कुमारिका ती सुद्धा त्या कीर्तनाला आलेली होती. आणि कीर्तनाला आल्यानंतर महाराज सगळ्यांनी त्या महाराजाचं दर्शन घेतलं
आणि नंतर त्या कुमारिकेने दर्शन घेतलं आणि कुमारिकेने दर्शन घेऊन सांगितलं, महाराज तुम्ही संत झालात का? काय प्रश्न केला? तुम्ही संत झालात का? महाराज म्हटले, मी संत झालो नाही. इमानदार होते, बाल कीर्तनकार होते पण इमानदार. मी संत झालो नाही. असं करता करता 2 वर्ष झालं. कुमारिकाही त्याच कीर्तनाला, महाराज सुद्धा त्या गावामध्ये. महाराजांचा स्वभाव आवडला, कीर्तन आवडलं म्हणून त्या गावकऱ्यांनी पुन्हा पुन्हा कीर्तन ठेवलं. पण महाराज कीर्तन झाल्यानंतर ती कुमारिका महाराजाचं दर्शन घेतल्यानंतर एकच प्रश्न, कोणता? महाराज तुम्ही संत झालात का? मायबापांनो, असं करता करता त्या कुमारिकीचंही लग्न झालं. आणि लग्न झालं तरी सुद्धा ती बिचारी पुन्हा सप्त्यासाठी, आजचं जसं आपलं हे देहू नगरी आहे, इथं सप्ताह चालू आहे, आता सुद्धा काही ज्या आपल्या गावातल्या काही कन्या आहेत बाहेर दिलेल्या, त्या सुद्धा कीर्तनाला सप्त्यासाठी येतात. तसं महाराज ती कुमारिका नाही, ती माता माऊली सुद्धा कीर्तनाला आली. आणि कीर्तनाला आल्यानंतर महाराजांचं दर्शन घेतलं. महाराज संत झालात का हो तुम्ही? महाराज म्हटले, अजून मी संत झालो नाही. असं करता करता महाराजांचं वय झालं 85. महाराज म्हटले, आता मला काही कीर्तन करायला जमत नाही. पण महाराज तुमच्यासारखे सज्जन माणसं या नगरीतले काही माणसं म्हटले, महाराज तुम्ही आजपर्यंत आमच्या गावामध्ये कीर्तन केलं, आम्हाला तुमची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळाली, ह्यावेळेसही तुम्ही काय करा? कीर्तन करा. महाराज म्हटले, मला बसता येत नाही आणि मी कीर्तन काय करू? गावकरी मंडळ म्हटलं, काही आम्ही तुमचं कारण ऐकणार नाही, तुम्ही आम्हाला कीर्तनाला आले पाहिजे. असं बोलल्यानंतर महाराजही सुद्धा कीर्तनाला आले. महाराज म्हटले, काय बसून काय कीर्तन करणार नाही. त्या महाराजांनी काय केलं, असं एक दावं घेतलं आणि दाव्याला हात लावून उभा राहून कीर्तन केलं. महाराजांचं वय होतं 85. मायबापांना बाबांचं वय झालेलं आहे, पण बाबांना ती माता माऊली पुन्हा दिसली नाही, कारण त्यांचं सुद्धा वय झालं. कीर्तन झाल्यानंतर महाराजांनी गावकऱ्याला प्रश्न केला, का हो आपल्या गावातली अशी जी माता माऊली होती, तिने मला नेहमी प्रश्न विचारला आहे कीर्तनामध्ये, कीर्तन झाल्यानंतर, पण मी आजपर्यंत उत्तर दिलं नाही. मला आज उत्तर द्यायचं आहे. ते अजून माझ्यापाशी दर्शनाला आले नाही, ते नेमकं आहेत तरी कुठं? त्यांनी सांगितलं गावकऱ्यांनी, बाबा त्यांचं सुद्धा वय झालेलं आहे आणि ते घरी आहेत. महाराज म्हटले, एकतर त्यांना इकडे घेऊन या, नाहीतर मला घेऊन तिकडं चला. असं बोलल्यानंतर महाराज काही ग्रामस्थ तिकडं बाबांना घेऊन गेले आणि त्या माता माऊलीला पाहिलं. त्या माता माऊलीने दर्शन घेतलं आणि प्रश्न केला, बाबा तुम्ही संत झालात का? मग महाराज म्हटले, हो ताई मी संत झालो. का? महाराज म्हटले, मला आता माझ्या मनावर, या देहावर विश्वास आला की आता मी संत होऊ शकतो. कारण माणसाचं जसं म्हणतात ना, फळामध्ये आंबा राजा आहे, पक्षामध्ये मोर राजा आहे, तसंच या शरीरामध्ये मन जे काय आहे राजा आहे. महाराज मन इंद्रियाचा राजा, मन हे राजा आहे. महाराजाला विश्वास पटला की माझं मन आता वाईट मार्गाला जाणार नाही. आणि हे मन, महाराज मन चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. महाराजांना स्वतःवर विश्वास बसला आणि मग सांगितलं, मी आता संत झालो. मला सांगायचं एकच, जिवंतपणी कोणालाही संत म्हटलं जात नाही. माणूस कितीही चांगला असला, कधी काय होईल त्याच्याकडून सांगता येत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी परमार्थ केला. महाराज भंडाऱ्या डोंगरावर जातील, बोराडेश्वर डोंगरावर जातील, महाराज भामचंद्र डोंगरावर माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी परमार्थ केला. पण परमार्थ करत असताना भगवंताचं नामस्मरण, भगवंताची सेवा महाराजांच्या जीवनामध्ये घडली. पण महाराज काय सांगावा, अहो घरी सुद्धा आता ह्या प्रपंचामध्ये कोणाला काही काम सांगितलं, तुम्हाला सांगतोच आता जरा बरं का, कसं असते, थोडं मावा पडलं का फवारावंच लागतं. शेतकरी माणसं आहेत तुम्ही. काय झालं, घरामध्ये एका पती पत्नीचे सारखे भांडणं व्हायचे. पण अक्षय दादा भांडण झाल्यानंतर तो बिचारा म्हणायचा, हे पाय तू जर मला जास्त बोलशील तर मी ते तुकाराम महाराजासारखं डोंगरावर जाईन आणि महाराजाकडेच जाईन.
ती म्हणली नको बाबा, ती बोलायची पुन्हा शांत व्हायची. त्याला वाटायचं खरंच गेलं तर आपलं कसं अवघड होईल. महाराज असं करता करता 1 महिना झालं. पण ते म्हणायचा तू जर आता काही बोलली तर मी आता काय करेल, डोंगरावर जाईल आणि तुकाराम महाराज होईल. सोपं आहे का तुकाराम महाराज होणं? महाराज असं बोलल्यानंतर ती एक दिवस राग म्हटली, जा तुम्हाला काय करायचं तेच करा. महाराज त्यांनी आपली बॅग भरली, निघाला डोंगराकडे. महाराज कुठं आहेत? महाराज भामचंद्र डोंगरावर आहेत. महाराज मला सुद्धा तुकाराम महाराज व्हायचंय, मला सुद्धा जगद्गुरू व्हायचंय. महाराज मी सुद्धा पत्नीला वैतागून इकडं तुमच्याकडं आलेलो आहे. असं बोलल्यानंतर मग जगद्गुरू तुकोबाराय म्हटले ठीक आहे बाबा, काहीच अडचण नाही. आता 3 वाजलेले आहेत, आता काय करावं लागेल, आपलं काकडा करण्याची वेळ झालेली आहे, आता आपल्याला स्नान करावं लागेल. महाराज स्नान करावं लागेल असं म्हटल्यानंतर जगद्गुरू तुकोबाराय गेले इंद्रायणी मातेच्या डोहावर आणि 3 वाजता कपडे काढले. स्नान करण्यासाठी महाराज इंद्रायणीमध्ये गेले आणि इंद्रायणीमध्ये स्नान करण्यासाठी गेल्यानंतर ह्यो जो म्हणत होता ना मला सुद्धा तुकाराम महाराज व्हायचंय, तो सुद्धा महाराजांच्या पाठीमागं त्याने सुद्धा कपडे काढले, स्नान करण्यासाठी आतमध्ये जाणार. पण ते म्हणलं पाणी लयच गार दिसतंय म्हणून काय केलं, असं बोट पाण्यामध्ये बुडवलं आणि ते म्हणलं हरा लयच गार आहे, त्याचं बोटच वाकडं झालं. महाराज अहो ते जगद्गुरू तुकोबाराय होते. महाराज काय सांगावा, त्यांनी स्नान केलं नाही. महाराजांचं भजन. मग आता तो म्हटला सकाळ चहाचा टाईम झालाय, पत्नी आपल्याला चहा देत असते. मग महाराज आता इथं डोंगरावर आहे काय? महाराज म्हटले संत व्हायचंय ना तुला, तुकाराम महाराज व्हायचंय ना, सकाळ झाडाचा पाला खावा लागेल, झाडाचा पाला खावा लागेल. असं बोलल्यानंतर तो म्हणला मी सकाळ रोज खारी आणि चहा खातोय आणि आता इथं झाडाचा पाला, आमच्या इकडं जनावराला झाडाचा पाला ते असतं. आता तुकोबाराय म्हटले बाबा हे पाय, तुला तुकाराम व्हायचंय ना, तुझं घरी काहीही असो. मग महाराज त्यांनी सुद्धा बिचाऱ्यांनी पाला खाल्ला ठीक आहे. पण मायबापांनो आता पाला तर खाल्ला, पण जेव्हा तुकोबाराय भजन करण्यासाठी बसले आणि तुकोबारायांना समाधी लागली, याला काय करावं काही कळेना. आता तुम्ही मला सांगा, आम्ही तरी 2-3 तास नामस्मरण करू शकतो, तुम्ही किती वेळ करू शकता? शेतकरी माणसं बोला, किती वेळ करू शकता? त्याला कधी नामस्मरणाची सवयच नाही बरं का देवदास भाऊ, नामस्मरणाची सवय नाही, ऐकायची सुद्धा सवय नसते काहीला. महाराज परमार्थ जमत नाही, ज्ञानोबरांची ओवी आहे ना बरं का. इथं कसं जमतं, खोटं जास्त लागतो, हे कलियुग आहे महाराज. मग जेव्हा जगद्गुरू तुकोबारायांचं नामस्मरण सुरू झालं, ह्यो म्हणला आपलं इथं थांबायचं काम नाही. महाराज संध्याकाळचे 12 वाजले. घरी गेल्यानंतर आवाज देतोय, दार वाजतोय, आवाज देतोय, अगं दार उघड. ही म्हणती कोण आहे? म्हणजे तू 2 रात्रीमध्येच माझा आवाज विसरून गेलीस काय? ती म्हणली तुम्ही तुकाराम महाराज व्हायला गेलत्या ना, कशाला आले महाराज? वारकरी संप्रदायामध्ये टिकायला सुद्धा अहो लय धाडस लागतं. पायी